अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पावभाजी. पावभाजीसाठी लागणारं साहित्य हे मीडियम साईजचे 3 बटाटे, बटर लागणारे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, जिरी, हळद, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हे आलं आहे, बीट लागणारे, लिंबू लागणारे, लसूणची पेस्ट लागणारे, मटार लागणारे, फ्लावर लागणारे, पावभाजी मसाला लागणारे. पावभाजी ना कुकरमध्येच करणार आहे. थोडेसे तेल टाकायचे, याच्यातच बटर टाकून घेणार आहे. बटर जाळायचं नाही म्हणून तेल टाकले. 3 मोठे कांदे टाकले, त्याच्यात ना जिरी टाकून घ्यायची, हे लसूण पेस्ट टाकायची, आलं, हे ना चांगलं परतून घ्यायचं, चांगली परतून घ्यायची, याचा कलर चेंज होतो. कांद्याचा पण कलर चेंज झालाय. एक टोमॅटो घालू, टोमॅटो पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाले, हे अर्धे वाटे मटार आहे ते पण टाकायचे, शिमला मिरची, हे 3 मीडियम साईजचे बटाटे ते पण टाकायचे, बीट पण टाकायचं, बीटनी कलर चांगला येतो म्हणून बीट टाकायचं, ते पण चांगलं परतायचं. हळद टाकायची, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमची पावडर आहे, मीठ पण टाकून घ्यायचं, अर्धा चमचा मीठ आहे, शिमला मिरची, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा 2 चमचे ना पावभाजी मसाला तो पण टाकायचा, याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण कुकरमध्ये पावभाजी करतो म्हणून कुकरमध्ये सगळे साहित्य टाक, लागेल तसं आता पाणी टाकायचं, पाणी टाकून घ्यायचं. भाज्या बुडेल ना एवढं पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून ना 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पावभाजीला ना थोडं मॅश करून घेऊ, थोडेसे तेल टाकायचे, कांदा परतून द्यायचा, त्याचा कलर चेंज होतो परतायचा. कांदा परतून झालाय, आता ही पावभाजी आपण त्याच्यात टाकू. पावभाजी तयार झाली, आता ह्याच्यात कोथिंबीर टाकू, कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडे लिंबाचा रस टाकून घ्यायचा. पावभाजी तयार झाली, आता प्लेटिंग करून घेऊ. पावभाजीसाठी पाव असे कट करून घ्यायचे, थोडीशी पावभाजी, पाव पण रेडी झालेत.